तुम्ही एक वेडिंग फोटोग्राफर आहात, तुमच्याकडे एन्क्वायरी येते, एन्क्वायरी आल्यानंतर तुम्ही त्याला कोटेशन पाठवता आणि तो क्लायंट परत तुम्हाला रिप्लाय पण देत नाही. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही क्लायंटला कॉल करता, रिक्वायरमेंट घेता, त्याला कोटेशन पाठवता, पण त्यानंतर तो रिप्लायच करत नाही किंवा तुम्हाला घोस्ट करतो. तसेच बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही क्लायंटला फक्त फॉलोअप करताय, क्लायंटला मेसेज करताय सर एनी अपडेट, बट तरी पण क्लायंट कोणताच रिप्लाय देत नाही आणि तो क्लायंट दुसरीकडे कोणाकडे काम करतो. बऱ्याच वेळा असं पण झालं असेल की बाबा तुम्ही क्लायंटला कोटेशन पाठवलेलं आहे, क्लायंट ओके पण म्हणतो, पण काही दिवसानंतर तो म्हणतो की सर तुमचा रेट खूप जास्त आहे, त्यामुळे तो क्लायंट तुमच्याकडे क्लोज होत नाहीत. तर अशी बरेच कारणं आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला क्लायंट भेटण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. तर याच प्रॉब्लेमवर आपण सविस्तर बोलणार आहोत आपल्या या नवीन कोर्समध्ये, जो की फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर युट्यूबवर आपण एक नवीन सिरीज चालू करतोय ज्याचं नाव आहे सेल्स मास्टरी फॉर वेडिंग फोटोग्राफर्स. ही सिरीज जी आहे ती फक्त वेडिंग फोटोग्राफरसाठी आहे. त्यामुळे तुम्ही जर वेडिंग फोटोग्राफर असाल तर तुम्हाला ही एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे आत्ताच सगळ्यांनी आधी कमेंटमध्ये आय एम इंटरेस्टेड असं कमेंट करा, जेणेकरून मला समजेल की किती लोकांना या सिरीजची गरज आहे. म्हणजेच तुम्हाला देखील जर सेल्समध्ये प्रॉब्लेम येत असेल, म्हणजेच तुमच्याकडे एन्क्वायरी येते पण ती कन्वर्ट होत नसेल, तर ही सिरीज जी आहे ती तुमच्यासाठी आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल, तर ह्या सिरीजमध्ये एक एन्क्वायरी आल्यापासून ते कस्टमर क्लोजिंग पर्यंतच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या सगळ्या आपण शिकणार आहोत. त्यानंतर तुमच्याकडे जर प्रीमियम कस्टमर तुम्हाला हवे असतील तर तिथं आपण कोणतं पिच केलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण स्टार्टिंग पासून चेंज केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला मोठमोठा बिझनेस भेटू शकतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला या सिरीजमध्ये सांगणार आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील तळेकर. वेडिंग सीझन प्रोग्राम या नावाने आम्ही एक वेडिंग फोटोग्राफरसाठी प्रोग्राम रन करतो. तसेच आमची मार्केटिंग एजन्सी आहेत, ज्या मार्केटिंग एजन्सीमध्ये आम्ही आतापर्यंत 300 पेक्षा जास्त क्लायंट घेतलेले आहेत. आणि जर फक्त वेडिंगचं विचारायचं झालं तर मागील 6 महिन्यामध्ये आम्ही 75 फोटोग्राफर सोबत काम केलं आहे आणि त्यांचा एन्क्वायरीचा प्रॉब्लेम, सेल्सचा प्रॉब्लेम जो की सोडवलेला आहे. तर वळूयात आपल्या या सिरीजकडे. तर हा सिरीज जो आहे तो 5 व्हिडिओचा पार्ट असेल. त्यातला हा पहिला पार्ट आहे जो की इंट्रोडक्शन पार्ट आहे. तर बाकीचे त्यानंतर आपण मेजर काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्या गोष्टी जो आहे तो आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूयात की नक्की सेल्सची तुम्हाला गरज आहे का. जसं तुम्ही पाहिलं असेल की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे आणि रेफरन्सेस जे आहेत ते दिवसेंदिवस कमी होत चाललेत. तर अशामध्ये मेन सगळ्यात आधी प्रॉब्लेम येतो तो म्हणजे एन्क्वायरीजचा. तुम्ही पाहिलं असेल की 2019 किंवा 2020 त्याच्या अगोदर जे तुम्हाला रेफरन्सेस भेटायचे ते रेफरन्सेस तुम्हाला आता भेटत नाहीयेत. आता काय झालंय, रेफरन्सेसचा आकडा जो आहे तो खूप कमी झालेला आहे. आणि तुम्हाला जर हा एन्क्वायरीचा प्रॉब्लेम असेल ना तर ह्याची ऑलरेडी याचं सोल्युशन जे आहे ते ऑलरेडी आपण आपल्या फेसबुक ऍड्स मास्टर क्लासमध्ये सांगितलेलं आहे, जे याच युट्यूब चॅनलवर वेडिंग सीझन प्रोग्राम 2.0 याच युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल, जे की आपले दीपेश सर आहेत. त्यांनी तुम्हाला त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे त्याची लिंक जी आहे ती आय बटनावर मी देतो, तुम्ही त्याच्यावर क्लिक करा. जर तुम्हाला तो प्रॉब्लेम असेल ना तर तो प्रॉब्लेम तुमचा डेफिनेटली त्या सिरीज मध्ये कंप्लीट होऊन जाईल. आता आपण येऊयात सेल्सकडे. बऱ्याच वेळा काय होतं की तुमच्याकडे एन्क्वायरी येते बट कन्व्हर्जन भेटत नाही किंवा कुठेतरी आपण चुकत असतो. आतापर्यंत आपण काय करतो की जर ज्याकडून तुम्ही फोटोग्राफी शिकलेला आहात किंवा तुम्ही लोकांचं पाहून काय करता की त्यांनी ज्या स्ट्रॅटेजी यूज केला त्या स्ट्रॅटेजी आपण यूज करतो. बट मार्केटमध्ये अशा काही कंपन्या आहेत, असे काही ब्रँड्स आहेत जे वर्षाला शेकडो हजारो कोटींचा टर्नओव्हर करतात. आणि फोटोग्राफीमध्ये पण मी अशा क्लायंट सोबत काम केलेलं आहे जे ऑलरेडी वर्षाला 1 करोड 2 करोड 5 करोड किंवा 10 करोडचा जो टर्नओव्हर आहे ते करत आहेत. तर हा जो मेन प्रॉब्लेम आहे सेल्स, त्याच्याबद्दलच आपला सेशन राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सेल्स बद्दल जो काही प्रॉब्लेम येतोय तो बिनधास्त तुम्ही कमेंट करा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येतोय. आणि ह्या सिरीजचं जर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका, कारण नेक्स्ट पार्टमध्ये तुमच्या काही ज्या कमेंट्स आहेत आम्ही याच्यामध्ये घेणार आहेत. आणि या सिरीजचा सगळ्यात पहिला पार्ट जो असेल तो आहे तो म्हणजे आपल्या कस्टमरला कसं ओळखायचं, जो तुम्हाला पहिल्या डे 1 मध्ये जो आहे तो पाहायला मिळेल. त्यानंतर आपण क्लायंट सोबत मीटिंग करताना कोणते प्रश्न विचारायचे, क्लायंट सोबत मीटिंग कशी करायची, कोटेशन कसं द्यायचं, कोटेशन देताना नक्की निगोशिएशन कसं करायचं, काही तुम्हाला मी माझ्या प्रूव्हन स्ट्रॅटेजी सांगणार आहेत, ज्या स्ट्रॅटेजीज यूज करून तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो 10 लाख 20 लाख 50 लाख किंवा इव्हन 1 करोड पर्यंत पण या वेडिंग सीझन मध्ये घेऊन जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर ही सिरीज जी आहे ती तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि तुमच्या वेडिंग फोटोग्राफर्सला ही सिरीज नक्की शेअर करा. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.